तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे का? मग रात्री 3 ते 4 जाग येणं नक्की काय सांगतं? शांत, विचारप्रवण पार्श्वसंगीत सुरू. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका फारच सामान्य पण विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. वय 60 वर्षांपेक्षा जास्त झाल्यावर अनेक लोकांना रात्री 3 ते 4च्या दरम्यान जाग येते आणि त्याचा काहीच कारण सापडत नाही. पण खरंच हे असं का होतं? आज आपण या प्रश्नाचा वैज्ञानिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही बाजूंनी विचार करणार आहोत. भाग 1. वैज्ञानिक कारणं. 1. सर्केडियन रिदम बदलतो. आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक घड्याळ असतं, याला सर्केडियन रिदम म्हणतात. हा रिदम आपल्या झोपेचा आणि जागरणाचा वेळ नियंत्रित करतो. वय वाढल्यावर मेंदूमधील सुप्राचियास्मॅटिक न्यूक्लियस नावाचा भाग हळूहळू कमजोर होतो. त्यामुळे हे नैसर्गिक घड्याळ अचूक काम करणं थांबतं आणि रात्री अनियमित वेळी जाग येऊ लागते. 2. मेलॅटोनिनचा कमतरता. झोपेसाठी जबाबदार असणारं एक प्रमुख हार्मोन म्हणजे मेलॅटोनिन. 60 नंतर शरीरात मेलॅटोनिनचं उत्पादन कमी होऊ लागतं. त्यामुळे रात्री शांत झोप येत नाही आणि झोपेतून सहज जाग येते, विशेषतः रात्री 3 ते 4 या काळात. 3. शारीरिक समस्या. वृद्ध वयात शरीरात अनेक समस्या उद्भवतात. उदा. मधुमेह, मूत्रपिंडांचे विकार, प्रोस्टेट विकार, श्वसन अडचणी, स्लीप अपनिया, आंबट ढेकरा ही सगळी कारणं शरीराला अस्वस्थ करतात आणि त्यामुळे मध्यरात्री झोपमोड होते. भाग 2. मानसिक आणि भावनिक कारणं. 4. तणाव आणि चिंता. वय जसं जसं वाढतं तसं तसं जगलेलं आयुष्य आठवायला लागतं. मुलांचं आयुष्य, आर्थिक अवस्था, मृत्यूची चिंता या गोष्टी मनात सतत फिरत असतात. रात्र म्हणजे शांत वेळ आणि याच वेळी मनातील खोल भावना डोकं वर काढतात. म्हणूनच रात्री 3 ते 4 वाजता जाग येते आणि मन खचलेलं वाटतं. 5. एकटेपणा आणि संवादाचा अभाव. बऱ्याच ज्येष्ठांना घरात सगळं असूनही एकटं वाटतं. कोणाशी मनमोकळं बोलता येत नाही, संवाद कमी होतो आणि त्या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो. भाग 3. आध्यात्मिक दृष्टिकोन. 6. ब्रह्ममुहूर्त जागरण. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्त ही वेळ अतिशय पवित्र मानली जाते. हीच वेळ 3.30 ते 4.30 ही असते. असं मानलं जातं की या वेळेत आत्मा विशेष संवेदनशील होतो आणि जर एखादं व्यक्तिमत्व आध्यात्मिक प्रवृत्तीचं असेल तर त्याला यावेळी आपसूक जाग येते. ही जाग येणं म्हणजे मनाचा आवाज, अंतर्मनाची हाक. कधी कधी प्रार्थना कर, ध्यान कर, असं मन सांगत असतं. 7. कर्मांचा परिपाक आणि अंतर्मन. मानसशास्त्र सांगतं की जे विचार दिवसभर दडपले जातात त्याच रात्री डोकं वर काढतात. काही वेळा अशा वेळी आपल्या मनात गेलेली चूक, पश्चाताप किंवा विचार येतात. हेच मन तुम्हाला जागं करतं, आत्मशुद्धीसाठी, आत्मविचारासाठी. भाग 4. औषधं आणि जीवनशैली. 8. झोपेवर परिणाम करणारी औषधं. वयस्कर लोक अनेक वेळा ब्लड प्रेशर, साखर, थायरॉइड किंवा हार्ट संबंधित औषधं घेतात. या औषधांमधील काही केमिकल झोपेवर परिणाम करतात. विशेषतः मूत्रवर्धक औषधं, डायुरेटिक्स घेतल्यास रात्री लघवी लागून झोप मोडते. 9. दिवसभर कमी हालचाल. वयस्कर लोक दिवसभर फारसे फिरत नाहीत. हालचाल कमी असते, त्यामुळे शरीराला झोपेची गहिराई येत नाही. शरीर दमलंच नाही तर झोप येणार कशी? 10. टीव्ही आणि मोबाईलचा वापर. बराच वेळ मोबाईल, टीव्ही बघितल्यावर मेंदू सतत ऍक्टिव्ह राहतो. विशेषतः झोपण्याच्या आधी स्क्रीन बघणं मेलॅटोनिनचं उत्पादन कमी करतं. यामुळे हलकी झोप होते आणि झोपेतून लवकर उठण्याची शक्यता वाढते. निष्कर्ष. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला हे असंच वाटत असेल तर घाबरू नका. ही जाग येणं म्हणजे शरीर, मन आणि आत्मा हे तिन्ही तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत. कधी शरीर सांगतं, थकलेलं आहे. कधी मन सांगतं, तुझं मन मोकळं कर. आणि कधी आत्मा सांगतो, आता वेळ आहे स्वतःकडे पाहण्याची. सूचना. झोपण्याआधी गरम दूध घ्या. रात्री मोबाईल दूर ठेवा. हलकं ध्यान किंवा प्रार्थना करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मनाशी बोलायला शिका. हे माहितीपूर्ण आणि भावनिक सांगणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा. कारण आजच्या काळात माहितीपेक्षा जास्त गरज आहे
समजून घेण्याची. धन्यवाद मित्रा.